कढी कढी अशी बनवावी की ती पुन्हा पुन्हा खाऊ वाटेल. म्हणजे असं वाटेल की दर आठवड्यातून 2-3 वेळा झालीच पाहिजे आणि तिची चव आहे जिभेवर 2-3 दिवस तरी रेंगाळली पाहिजे. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. दरवेळेस काय होतं, आपण इकडे तिकडे किंवा आपली आई आजी आली किंवा आई आजीकडे गेल्यावर आपण म्हणतो, अगं तुला जशी कढी बनवता येते ना तशी मला येतच नाही. अगं तुझ्यासारखी कढी कोणालाच जमत नाही. का जमत नाही? अगदी सोप्या पद्धतीने, अगदी आई आजीच्या हातासारखी, म्हणजे त्यांच्या चवेसारखी कढी आज मी तुम्हाला दाखवते. हे मी गाईचं दूध घरीच विरजलेलं होतं, म्हणजे घरचंच दही आहे. थोडंसं विरजणाला काढून घेतलं आणि मस्तपैकी आता ते रवीने घुसळून घेणार आहे. म्हणजे त्याचं व्यवस्थित ताक करून घेणार आणि त्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स करणार. तर मैत्रिणींनो, मी येथे ही 4 माणसाची कढी बनवू राहिली आहे. इथे मी 1 पळी चमचा बेसन पीठ टाकणार आहे आणि चिमूटभर गव्हाचं पीठ टाकणार आहे, जेणेकरून गव्हाच्या पिठामुळे कढी नासत नाही किंवा पाणी वेगळं आणि दही वेगळं असं दिसत नाही. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलं तरीही चालेल. हे बघा, तर मस्तपैकी घुसळून घेतलं. छानपैकी पितळेचं कलई केलेलं पातेलं घेतलं, तुपाची फोडणी दिली. इथं तुम्ही तेलाचीही देऊ शकता. मस्तपैकी मोहरी जिरेही टाकायचे आहे, पण सर्वप्रथम आपण थोडासा बारीक केलेला लसूण त्यामध्ये परतून घेऊ. हे बघा, इथे जिरे, 2 वेलच्या, 2-3 लवंगा, 2-3 मिरे, मेथी दाणे आणि 1 दालचिनीचा तुकडा. आता जिऱ्यांमध्ये तुम्ही इथे शहाजिरे टाकले तरी चालेल आणि मोहरी टाका बरं का. व्यवस्थित परतून घ्या सर्व काही. कमी गॅस करा, फोडणी जाळू नका. आल्याचा किस परतून घेतला. मिरच्याचे तुकडेही व्यवस्थित असे परतून घेतले. थोडासा कढीपत्ताही व्यवस्थित परतून घ्या. आता हे तुम्हाला पुढे मागे कधी टाकायचं ते टाकू शकता, असं नाही का हे अगोदर. फक्त लसूण चांगला परतून घ्या. थोडीशी कोथिंबीर आताही टाकायची आणि नंतरूनही टाकायची. आठवणीने हिंगसुद्धा टाका बरं का, कारण डाळीच्या पिठाचा पदार्थ आहे. थोडीशी का होईना. आणि हे बघा, मी हिंगही टाकला, त्याने टेस्टमध्ये फरक येतो. सर्व काही व्यवस्थित परतून घ्या आणि ते आपलं दह्या ताकाचं आणि डाळीच्या पिठाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित घुसळलेलं त्यामध्ये टाकून द्या. इथे तुम्ही ताकाचीही कढी बनवू शकता. हे दही मी कालच विरजलेलं होतं आणि त्यामुळे ते जास्त आंबटही नव्हतं आणि जास्त फिक्कही नव्हतं. हे बघा, उरलेल्या विरजणात मी परत दूध विरजणार आहे आणि परत 2-3 दिवसांनी त्याची कढी बनवणार आहे, कारण आमच्या घरात अशा पद्धतीची कढी फार आवडते. तर आठवणीने फोडणीमध्ये थोडी हळदही टाका. कोणी कोणी बिना हळदीची बनवतं, मी सुद्धा बनवते ना. आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी अशी बिना हळदीची सुद्धा कढी बनवते. बघा किती मस्त अशी कढी झालेली आहे. नंतरून थोडंसं कमी गॅसवर कढ यायला ठेवा. थोडंसं कडानी पातेल्यामध्ये असं दिसतंय की आता याला कढ यायला लागलाय की लगेच बंद करा. जास्त कढी उकळू नका. नंतर त्यामध्ये मीठ टाका. तुम्हाला आवडत असेल तर गुळही घाला. आता ह्यामध्ये कोणी कोणी साखरही घालतं, पण मला साखर आवडत नाही. तर मस्त अशा पद्धतीने ही कच्च्या मसाल्याची कढी झालेली आहे. तर नक्की एकदा बनवून बघा. सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. भाकरी चुरून खा, भातावर खा किंवा घोट घ्या गरम गरम कढीचा. मी हे ताट वाढलं आहे माझ्या मुलाला किंवा माझ्या मिस्टरला, दोघांपैकी कोणी जे अगोदर जेवायला बसेल त्यांना मी देणार. आणि माझ्यासाठी तर मी मस्त चपात्या चुरल्या, तोंडी लावायच्या भाज्या घेतल्या आणि आता मी सुद्धा